महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा सगळ्यात धोकादायक इशारा. पुढील 24 तासात हे 12 जिल्हे उद्ध्वस्त होणार, कारण अवकाळी पावसासह चक्रीवादळ या 12 जिल्ह्यांमध्ये घुसण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अत्यंत धोकादायक असण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे. कारण येणाऱ्या 24 तासांमध्ये राज्यात अवकाळी पाऊस अचानक सुरू होणार आहे. विजांचा कडकडाट होणार, गारांचे गोळे पडणार आहेत, अशा प्रकारची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आणि ज्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये प्रचंड धोका निर्माण होण्याला आज त्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. निसर्गाचा कोप होणाऱ्या 12 जिल्ह्यांची यादी पहिल्यांदा जाहीर झाली. 24 तासात जिथे अचानक पाऊस सुरू होणार आहे, त्यानंतर विजांचा कडकडाट होऊन भयानक गारांचे गोळे ढगातून खाली पडणं आणि यानंतर 100 ते 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं तुफानी चक्रीवादळ तिथे धडकणार असण्याची धोक्याची सूचना देण्यात आली आहे. 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मोठा धोका देण्यात आलाय, तर बाकीच्या 24 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. होय, हे तुम्हाला खोटं वाटत असेल, पण हवामान विभागानं एक नकाशा दिलाय की सॅटेलाइट इमेज दिली आहे. उपग्रहाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचं एक चित्र रेखाटलं गेलंय, एक फोटो काढला गेलाय आणि त्यामध्ये जे दिसलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. एक असं दृश्य, एक असा फोटो ज्यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडून एक प्रकारच्या ढगांची हालचाल दिसू लागली आहे. हे ढग वेगळे आहेत, हे ढग अतिशय जड आहेत, हे ढग कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. हवामान विभागानं जे आहे ते भीती व्यक्त केली आहे, कारण की या ढगांची उंची 5 पटीने वाढली आहे आणि हे ढग आता अचानक जे आहे ते फुटू शकतात आणि ज्याचा परिणाम या 12 जिल्ह्यांवर, त्याच्यामुळे एक निसर्गाचा कोप आपल्याला पाहायला मिळू शकतो. या ढगांमधून जेव्हा पाऊस पडायला लागेल, एका ठिकाणचा व्हिडिओ आला जिथे जेव्हा अक्षरशः तोफेच्या गोळ्यासारख्या गारा पडत होत्या, तेव्हा लोकांचा भरोसा पडलाय. त्यामुळे हवामान विभागाने आज हा धक्कादायक अंदाज सांगितलाय आणि 12 जिल्ह्यांची यादी प्रदर्शित केली आहे. आता अचानक वातावरण कसं बदललं? लोक म्हणतील तर सगळीकडे ऊन आहे, काही लोक म्हणतील आमच्याकडे अजून ऊनच पडलेलं आहे. आणि लक्षात घ्या, हिंदी महासागर आणि अरबी समुद्रामध्ये अशा काही हालचाली घडल्यात की ज्यामुळे रात्रीतून एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण म्हणून तयार झालंय आणि ज्याचा फटका या 12 जिल्ह्यांना बसणार आहे. 12 जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या भयानक महाप्रळयाच्या भक्ष्यस्थानी पडणार आहे. त्याचबरोबर उरलेले 24 जिल्हे आहेत, तिथे देखील गंभीर प्रकारचा रेड अलर्ट देण्यात आलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची आणीबाणी जाहीर केल्यासारखं वातावरण निर्माण झालंय. संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना ही तातडीची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. ही बातमी हिला हलक्यात घेऊ नका. ज्यांनी या बातमीला हलक्यात घेतलं होतं, त्यांच्या घरावर काल त्यांच्या आसपासच्या गावांमध्ये अवकाळी पाऊस झालाय. काही शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय आणि अखेर आता सावध होण्याची वेळ आली आहे, कारण की हा प्रश्न जीवन मरणाचा आहे. मग कोणते आहेत ते 12 जिल्हे की जिथे सर्वाधिक धोका आहे? त्यांची नावं काय आहेत? यादी पुढे तुम्हाला अधिकृतपणे दाखवणार आहेत. तसंच या 12 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त जे उरलेले 24 जिल्हे आहेत, तर तिथे नेमकं काय होणार? त्या जिल्ह्यांसाठी कोणता अलर्ट देण्यात आलाय? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, ही माहिती तुम्ही लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही ही माहिती व्यवस्थित घेतली नाही आणि तुमचा जिल्हा जर या 12 धोकादायक जिल्ह्यांच्या यादीत आला, तर तुम्ही गाढ झोपलेले असाल आणि अचानक हे संकट तुमच्या दारात उभं राहील. तर ही केवळ माहिती नसल्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण त्या 12 धोकादायक जिल्ह्यांची नावं सांगणार आहे. सरकारनं काय खबरदारी घ्यायला लावली आहे, काय सरकारने सांगितलेलं आहे, सगळी शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर हवेचा दाब इतका घटला आहे की तिथे पोकळी तयार झाली. ही पोकळी जेव्हा फुटेल तेव्हा ढग फुटीपेक्षाही भयंकर पाऊस कोसळेल. पाणी फक्त वाहणार नाही तर घर दार उद्ध्वस्त करेल, अशी गारपीट होईल. 12 जिल्ह्यात हाहाकार माजणार आहे. इतकी वाईट परिस्थिती होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मार्च महिना हा उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध आहे, पण यंदाचा मार्च महिना हा कर्दन काळ ठरणार आहे. ढगांचा वेग पाहता 12 जिल्ह्यात ही आजची रात्र ही खरंच वादळाची रात्र असणार आहे, कारण की 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने गारांचा पाऊस आता पडणार, ज्यामुळे तुमची जर कच्ची कौलाची घरं असतील किंवा पत्र्याची घरं असतील तर त्यांना आता प्रचंड धोका आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादी आहे का ते लगेच पहा. तुम्हाला आठवत असेल, 15 वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये असंच काहीतरी घडलं होतं. मार्चचाच महिना होता. लोक शांत झोपले होते. काही लोक घराबाहेर झोपले होते. रात्री 2ची वेळ होती. लोक 7वर झोपेत होते. अचानक विजांचं तांडव सुरू झालं. 12 मिनिटात अख्खं गाव पाण्याखाली गेलं. जनावरांचा आक्रोश, मुलांचं रडणं विजांचा गडगडाटात हरवून गेलं. आज पुन्हा तशीच परिस्थिती या 12 जिल्ह्यात उभी टाकली आहे. निसर्ग आपली ताकद दाखवायला सज्ज झालाय. त्यांनी लोकांना सावरता आलं नाही. तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं. AI, मॅप, सॅटेलाइट इतके प्रगत नव्हते. पण आज हवामान खात्याने तो इशारा दिलाय. आता या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे नुकसान होणार. ते 12 जिल्हे आहेत. लक्षपूर्वक ऐका.
गोंदिया. विदर्भातील या भागात पुढचे 3 दिवस विजांचा हाहाकार उठेल. भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 40 अंशावर आहे, पण इथे भयानक वावटळी निर्माण होईल. गडचिरोलीच्या खंडाट जंगलाच्या पट्ट्यात विजा पडण्याचं प्रमाण वाढणार.